तर आम्ही चांगले ग्राउंड बनवणार आहे, चांगले कोचेस ठेवणार आहे. नवी जनरेशनला ऑलिम्पिक 2036मध्ये येते, मध्ये मध्ये सगळे कॉम्पिटिटिव्ह आपले गेम्स होणार आहे. त्याच्या फायद्यासाठी आम्ही करतोय. आम्ही कुठून भडकून जाणार? तुम्ही मालक आहे आणि तुम्ही सगळं लिहून घेतलेलं आहे. उद्या त्यांनी मागितलं तर आमच्या हातात काहीच नाही आहे. आपल्यासोबत अमरीश पटेल आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. आक्षेप येतो आहे की 3 भूखंड देण्यात आले. सत्ताधाऱ्यांमधले काही जण विरोध करताना दिसत आहेत, विरोधक देखील विरोध करताना दिसत आहेत. काय आपली प्रतिक्रिया आहे? साहेब, जे 10 एकरचा जो मेन तो 10 एकरचा आहे, बाकी तो 3-3 वर्षासाठी, हे 10 वर्षासाठी आहे. तर त्याच्या बीड झाला होता. BMCने त्याच्या बीड बोलवलं होतं आणि बीडमध्ये मी हायेस्ट बीडर होतो, त्यामुळे मला अलॉट झाला आहे. याच्यामध्ये काही शंका घ्यायचं काही कारण नाही आहे आणि तिथे काही दुसरं काही होणार नाही आहे. फक्त ग्राउंड टॉप क्लास बनवणार आणि मुंबईकरांना मिळणार आहे आणि 1 लाख मुलांना त्याचा फायदा होणार आहे. सगळे मुलांना उपलब्ध आहे ना, काही आमच्यासाठी नाहीच आहे ते, त्यामुळे सगळ्यांना उपलब्ध आहे. आणि चला, आमची कॉलेज शाळामध्ये शिकणारे मुलं असेल ते बी मुलं मुंबईकडचेच आहे ना, ते कोणी थोडी बाहेरचे आलेले आहे की काही लंडन अमेरिकाहून आलेले, ते सगळे इथलेच आहे. तर त्यांनाही मिळेल, यांनाही मिळेल, सगळ्यांना मिळेल. पण यामध्ये दुसरं बुकिंग जे आहे ना ते BMC करणार आहे, आम्ही नाही करणार आहोत. ग्राउंड आम्ही बनवणार, मेंटेन आम्ही करणार, कोचेस आम्ही आणणार आणि बुकिंग ते करणार आहे. त्यामुळे सर्वांना उपलब्ध आहे ते. पण यामध्ये एक आक्षेप येताना दिसतो आहे की ओपन स्पेसेस संदर्भातलं अद्याप धोरण निश्चित नाही आहे. सोबतच ज्या जमीन आहे कुठेतरी बळकावण्याचा प्रयत्न उद्याला होऊ शकतो. याकडे कशा प्रकारे बघताय? बळकावणं केव्हा होईल की डायरेक्ट मला देऊन टाकली असेल, 10 वर्षासाठी दिलेली आहे आणि बुकिंग ते करणार आहे, केव्हाही ते काढू शकतात. सगळे कायद्यामध्ये त्यांनी लिहून घेतलेलं आहे. तर आम्ही चांगले ग्राउंड बनवणार आहे, चांगले कोचेस ठेवणार आहे. नवी जनरेशनला ऑलिम्पिक 2036मध्ये येते, मध्ये मध्ये सगळे कॉम्पिटिटिव्ह आपले गेम्स होणार आहे. त्याच्या फायद्यासाठी आम्ही करतोय. आम्ही कुठून भडकून जाणार? तुम्ही मालक आहे आणि तुम्ही सगळं लिहून घेतलेलं आहे. उद्या त्यांनी मागितलं तर आमच्या हातात काहीच नाही आहे. पण यामध्ये मुंबई अध्यक्ष अमित साटम हे देखील विरोध करताना दिसले. तुमच्याच पक्षाचे आहेत, स्वकीय असून देखील विरोध करताना दिसतात. तुमचं बोलणं झालं नव्हतं किंवा तुम्ही सांगितलं नाही नेमकं काय? नाही, मला त्यांनी विचारलं मी नाही आणि एकदम प्रेस कॉन्फरन्स त्यांनी घेऊन टाकली. या जो मी लोकांना सांगितलं त्यांची काहीतरी गलतफहमी आहे. त्यामुळे ते गलतफहमी जर मला विचारलं असतं तर मी त्यांना बरोबर जबाब दिलं असतं. असे आमचे टर्म्स चांगले बोलतात, चालतात, पण का त्यांनी विचारलं नाही हे मला स्वतःला नवई वाटते की त्यांनी मला विचारलं असतं, जबाब दिलं असतं. आदित्य ठाकरे पण विरोध करताना दिसत आहेत. एकूण संवादाचे मार्ग खुले आहेत असं समजायचं? खुल्ला आहे, कारण आदित्य ठाकरे साहेबांनी मला जर विचारलं असतं तर मी बिलकुल जबाब दिला. तर बाळासाहेबांचे आमचे पारिवारिक संबंध राहिलेले आहे, त्यांनी विचारलं असतं तर मी बरोबर जबाब दिला असतं. आजही ते नाही विचारले, त्यांनी प्रतिनिधी पाठवले तरी मी जबाब द्यायला तयार आहे दोघांना. त्यांनी त्यांचा प्रतिनिधी पाठवावं आणि मला विचारावं तर मी सगळं करेक्ट सांगेल त्यांना. एकूण राजकीय विरोध होताना दिसत असताना कायदेशीर देखील बाबींमध्ये कुठेतरी PIL दाखल झालेली आहे. एकूणच पुढची वाटचाल कशा प्रकारे बघताय? तुम्हाला तिथे देखील उत्तर द्यावं लागेल. क्या हद हो गई चली, ऐसा कुछ है नहीं. भावना तुमच्या बाहेर येताना दिसत आहेत. एकूण भावनिक होता तुम्ही. શું છે પણ એવું કશું છે જ નહીં કશું. प्रामाणिक भावनेने तुम्ही केलं होतं कुठेतरी हे सगळं आणि कुठेतरी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न हा मुद्दा म्हणून होतो असं वाटतं? नहीं, ऐसा कुछ है नहीं. जो है वो मैंने बता दिया. हम किसी का अलग से कोई अपन ये ले नहीं रहे, क्या बोलते हैं, जो है वो तो जो अपन बताते उनको वो बताते तो अपन बताते ही है ना. इसमें कोई जगह अपन मान लो कोई जगह अपन दबा के ले रहे हो, ऐसा तो कुछ है नहीं.
जो जगह जो गवर्नमेंट ने जो रखी है वही हिसाब से पूरा बना रखा है। इसमें कोई जगह पे अपने को ले लेना है ऐसा कुछ है नहीं। कायदेशीर लढाई लढताना जर का जागा परत द्यावी लागली किंवा काही निर्णय तुमच्या विरोधात आला तर जागा परत होईल? एक सेकंड में बंद कर दूंगा। मान लो अभी तो अपने वहाँ पे उन्होंने हाई कोर्ट में अरे इसमें उन्होंने ये दाखिल करी है, तो जो होगा वो होगा, उसमें से उनका उनके फेवर में आएगा, हमारे विरुद्ध में आएगा, निकाल देंगे। हमारे फेवर में होगा तो हम चलाएंगे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर हे होते अमरीश पटेल ज्यांच्याकडनं स्पष्ट करण्यात येत आहे की एकूणच जर हे झालं तर जागा आहे आम्ही ताबडतोब ही परत करू। एकूणच कुठेतरी भावना देखील त्यांच्या दाटून आल्याचं स्पष्टपणे दिसत होतं आणि प्रामुख्यानं एकूणच राजकीय विरोध होत असताना आता यामध्ये कायदेशीर देखील PIL ही दाखल होताना दिसत आहे। कॅमेरामॅन योगेंद्र गुप्तासह अभिषेक मुठाळ, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।